खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट पिठलं। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। झटकीपट पिठलं बनवण्यासाठी गरम कढाईमध्ये थोडंसं तेल घालू। तेल गरम झालं की पाव चमचा जिरं फुलल्यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालू। मिरची थोडीशी परतून घेऊ। आता यामध्ये 2 ते 3 कळ्या लसणाच्या बारीक चिरून घालू। लसूण आणि मिरची मस्त अशी परतून झाली की बारीक चिरलेला कांदा घालू। कांद्यालाही छान परतून घ्यायचे। नक्कीच करून बघा, हे पिठलं मस्त लागतं। आता 2 चमचे मी बेसन पीठ घेतले, मोठे चमचे, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। तर यामध्ये आता आपण पाणी घालू आणि छान पैकी कालवून घेऊ। आता हे कालवलेलं पीठ फोडणीमध्ये घालू। हटून घेऊया थोडंसं। तर आपल्याला पिठलं थोडंसं पातळ पाहिजे। अजून थोडं पाणी घालते, हलवून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवू। मस्त असं रटरट शिजलंय पिठलं, छान उकळी आली, खूप सुंदर दिसतंय पिठलं। बघा, खूप छान दिसतंय। अजून घट्ट पाहिजे असले तर आपण करू शकतो। तर ह्या मोठ्या मोठ्या मिरच्या आपण जर लहान मुलं खात असतील ना तर ह्या काढून घेता येतील, म्हणून मोठ्या मोठ्या चिरल्यात। तसं छान शिजलंय पिठलं। वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करून घेऊ। आता ज्वारीची भाकरी ही मस्त आपली झाली, छान फुगलीये, काढून घेऊ। आता गरमागरम पिठलं, खूप झटकीपट होतं हे पिठलं, खूप टेस्टी पण लागतं, मस्त। ज्वारीची गरम गरम भाकर आणि मुठीने फोडलेला कांदा, मस्त हे झटकीपट ताट आपलं झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।